पीडीसीसी बँकेच्या वेल्हा शाखेतील मॅनेजरवर झालेली निलंबनाची कारवाई ही निव्वळ धूळफेक असल्याची टीका आमदार रोहित पवार यांनी केलेली आहे। बारामती लोकसभा मतदारसंघात मतदानाच्या आधी पहाटेपर्यंत बँक सुरू ठेवणाऱ्या पीडीसीसीच्या वेल्हा शाखेच्या व्यवस्थापक विनायक तेलवडेंवर निलंबनाची कारवाई झाली आणि त्यानंतर आता रोहित पवारांनी ट्विट करत ही टीका केलेली आहे। आपल्या ट्विटमध्ये रोहित पवार नेमकं काय म्हणतायत आपण पाहूया। पीडीसीसी बँकेच्या वेल्हा शाखेतील मॅनेजरवर झालेली निलंबनाची कारवाई ही धूळफेक आहे। मध्यरात्री त्या शाखेत कोण कोण होतं, कुणाच्या सांगण्यावरनं होतं आणि काय व्यवहार झाले, या सगळ्या गोष्टींची सखोल आणि निष्पक्ष चौकशी होऊन कायदेशीर कारवाई झाली पाहिजे। त्या रात्रीचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।